स्थानिक मुद्दे आहेत महत्त्वाचे, जे पुणेकरांना महत्त्वाचे वाटतात. ट्रॅफिकची समस्या राहू द्या, पर्यावरणाची समस्या राहू द्या, तिथील हवामानाची समस्या राहू द्या, तिथील विमानतळाची समस्या राहू द्या, जे केंद्रीय संसदेकडे खासदाराकडे ज्याचे अधिकार असतात ते विषय राहू द्या, त्याच्याबाबत मी भूमिका तर ठोसपणे मांडणारच. महत्त्वाचं म्हणजे इथली जी आपली स्थानिक जी प्रवासी वाहतूक आहे PMPLच्या माध्यमातून, त्या PMPLकडे नीट गाड्याच नाही आहेत, तिचे नीट आज वर्कशॉपच नाही आहेत. तर कमीत कमी निवडून आल्यानंतर मी 1000 बसेस तरी घेणार. त्याच्यामुळे बहुसंख्य पुणेकरांची वाहतुकीची समस्या कमी होईल. लक्षात घ्या, आमच्यासारख्या स्थानिकांच्या म्हणजे आमची जमीन ह्या कोथरूडच्या डेपोला गेलेली आहे. आमच्यासारख्या स्थानिकांच्या जमिनी तुम्ही डेपोसाठी घेता आणि ते डेपोसुद्धा तुम्ही सक्षमपणे कारभारीत ठेवत नाही आहे. त्याचा कारभार पण योग्य पद्धतीने सक्षमपणे तिथं गॅरेजची रिपेरिंगची व्यवस्था पाहिजे, ती सुद्धा तिथं नाही आहे. मग ते जे डेपो आहेत ते पूर्ण सक्षम करणार. लक्षात घ्या, तिथं जे रिपेरिंगचे जे भाग आहेत तो मेन व्यवस्थित डेव्हलप करणार. त्याच्या PMPL सक्षम झाल्याशिवाय पुण्याची वाहतूक समस्या व्यवस्थित होऊ शकत नाही. एवढंच नाही तर रिंग रोड आहे, तो रिंग रोड पूर्ण व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि तिथं लोकल जोडली जावी ह्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार. कारण मुंबई का एवढी मोठी असून, एवढी दाटीवाटीत असून पण तिथं का बरं एवढी जी पुण्यामध्ये समस्या जाणवती वाहतुकीची, ट्रॅफिकची, तर ती मुंबईमध्ये काय एवढी जाणवत नाही. कारण तिथं आहे ना लोकल महत्त्वाची आहे. लोकल तुम्ही रिंग रोडला जॉईन केली पाहिजे, मेट्रोला जॉईन केली पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्याची समस्या ही वाहतुकीची, ट्रॅफिकची दूर होणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे महिलांसाठी जे नैसर्गिक जे प्रातिनिध्य असतो, टॉयलेट असतात, तेच नाही आहेत पुण्यामध्ये. पुरुष माणूस तरी इकडं तिकडं कुठंतरी जातो आणि बोलून स्वतःचं हलका होतो, पण महिलांसाठी फार मोठी समस्या आहे. त्याच्यावरती लाजकाजं कुणी बोलतच नाही आहे, ती एक मोठी समस्या आहे. माझं म्हणणे तर उलट आहे की तुम्ही आता हे मेट्रोमुळं मॉल तयार करताय, तर त्या मॉलमध्ये कंपल्सरी एका कोपऱ्यामध्ये सार्वजनिक टॉयलेटसाठी एक 10 बाय 10ची 5 बाय 5ची जागा एका मॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी या मोठ्या मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कंपल्सरी कोपऱ्यावरती ठेवायचं बंधन घातलं पाहिजे. आणि त्याचा मेंटेनन्ससुद्धा त्या मॉलवाल्यांनीच करावा, ही पण त्याच्यातली प्रमुख मागणी असणार आहे. कारण त्यांचेच लोक येणार आहेत, हे रस्त्यावरनं जाणारे. पूर्वी पानपोई होत्या, पानपोया बंद केल्या, आता सगळे बिस्लरी विकत घेऊ लागले. आता ते पाणी होतं ते विकत घेऊ शकलो, पण या प्रातिनिध्यासाठी कुठं हे करणार. त्याच्यामुळे ही एक मोठी समस्या आहे, त्याच्यावरती आमचा फोकस राहणार. ह्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून.